मागच्या वर्षी तुम्ही सेवेची संधी दिलीत, आवर्जून यावर्षी पण बोलवलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज माझ्यासाठी तुम्ही विषय दिलाय तो म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे की नाही? सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर भारताचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावा लागतो, क्रांतीचा इतिहास समजून घ्यायला लागतो मुलांना. आपलं हे भाग्य आहे की सावरकर आपले मराठी महाराष्ट्रातले आहेत, कारण इतिहासात असा अद्भुत योद्धा, असा अद्भुत क्रांती सम्राट दुसरा कोणी नाही. बघा, आपल्याला फार उष्णता आहे आणि या सगळ्याची जाणीव होते, पण अंदमानाच्या त्या प्रवासात अगदी छोट्याशा जागेत शेजारी स्वच्छाचा पिंप, म्हणजे स्वच्छता करून पोट साफ करणारे हे जे जहाज आहे, त्या जहाजामध्ये त्यावेळेसला टॉयलेट्स नव्हती, म्हणून आपली विष्ठा ही पिंपामध्ये भरून ठेवावी लागायची. आणि अशा पिंपाच्या बाजूला कैदी असणाऱ्या सावरकरांना बसवलं होतं. ज्यावेळेस त्यांना इंग्लंडवरून पकडून आणण्यात आलं, ज्यावेळेस ते मोर्या बोटेने भारतामध्ये येत होते, त्यावेळेस त्या पिंपाच्या बाजूला त्यांना बसवण्यात आलं होतं. आणि ती दुर्गंध अंगावर झेलत, ती दुर्गंध घेत त्यांनी पूर्ण भारतापर्यंतचा प्रवास केला होता. आणि त्याच प्रवासामध्ये मार्शलिस बंदरामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुढे अजून लढता यावं यासाठी उडी मारून जाण्याचा प्रयत्नही केला होता. लक्षात घ्या. अजून तुम्हाला कळलेलं दिसत नाही. हे सगळे जे अस्वस्थ झालात, पंखे घालत बसलाय, आपल्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी लंडनहून जो प्रवास केला भारतामध्ये कैदी म्हणून, तो प्रवास करताना त्यांना एका शौचकूपाच्या बाजूला, म्हणजे जिथे संडास एकत्र केला होता त्या पिंपाच्या बाजूला बसवलं होतं. आणि ती दुर्गंध तर येतच होते. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला टॉयलेटच्या बाजूला एखाद्याने बसवलं तर तुम्हाला अन्नाला स्पर्श तरी करावासा वाटेल का? पण कैदी असणाऱ्या सावरकरांना ती शिक्षा होती. आणि अशा पद्धतीने त्यांना भारतात आणण्यात आलं. लक्षात आलं? म्हणून इतकं अस्वस्थ व्हावा असं आपल्या जीवनात काहीच नाही, कारण सावरकरांनी त्यांच्या जीवनात जे काही त्यागलंय, भोगलंय आणि आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो प्रयत्न केलाय, त्याच्या तुलनेत आपण इथे बसून थोडा वेळ होणारा घाम जे काही आहे ते सहन करू शकतो. मनाची स्थिती असावी लागते. सावरकर आपल्या मनाला समजून सांगतात की अरे, हा बाहेर असणारा जो शौचाचा कूप आहे किंवा हे जे पिंप आहे ज्याच्यामध्ये शौच साठवलेला आहे, कळतंय ना? तो पिंप बाहेर आहे म्हणून मला त्याची घाण येते, वास येतोय, पण जो आतमध्ये आहे त्या पिंपाचं काय? कारण तो जो मैला आहे, ते जे मनुष्याचं सेन आहे, ते मनुष्याच्या पोटातूनच बाहेर येतं ना. मग ते आपल्या मनाची समजूत घालतायत की तो जो पिंप आहे घाणीचा, स्वच्छाचा, तो पिंप बाहेर आहे म्हणून मला त्याची दुर्गंध येते. जो आत आहे त्या पिंपाचं काय आहे ना? तर मनाची आपण जर योग्य समजूत करू शकलो ना, मनाला आपण योग्य दिशा देऊ शकलो ना, तर जीवनात अशक्य काही नाही. म्हणून मनाचं मनपण जावं याच्यासाठी सगळं अट्टहास आहे. लक्षात आलं का? मन उन्मनित व्हावं म्हणून सगळे संत कामाला लागले, पण एवढे संत कामाला लागले आमच्या काही उपयोगाला आले नाही. आमचे डाळ गोळाचे भाव जरी वर खाली झाले ना, तर आम्हाला वाटतं जगावं की मरावं. त्यामुळे एवढ्या उकाड्याने आणि एवढ्या गुणाने आम्हाला अस्वस्थता येणं तर स्वाभाविकच आहे.
आणि ज्या दिवशी डाळ गुळाचे भाव वर खाली होतील, भले त्या दिवशी आम्हाला पोळ्या का नका करायच्या असा, तरी सुद्धा आम्ही बेशुद्ध येऊन पडतो की काय, एवढे अस्वस्थ होतो. मध्ये अचानक बाहेरच्या देशांमध्ये भांडण लागलं, युद्ध सुरू झालं, तर सरकारने काही नियम सांगितले की बाबा रे, जरा गडबड करू नका, थोडं शांततेने घ्या, सगळ्यांना गॅस पुरतील. तुम्ही काय करा, एक महिन्याला घ्या, किंवा जरा ग्रामीण भागातले लोक आहात तुम्ही 1.5 महिन्याला गॅस घ्या. आपले लोक एवढे हुशार, एवढे विद्वान, लय शिकलेत ना बिचारे, कारण शिकलेले गरीब बिचारे असतात. ते जे राखीव कार्ड आहेत ते सगळे घेऊन पळत सुटले. आणि सरकारच्या लक्षात आलं की आपली चूक झाली, उगाच यांना सांगितलं, अडचण आहे. कारण ज्या बंदरातून किंवा ज्या आखातातून आपल्याकडे ते जहाज येतं ना, त्या आखाताच्या तोंडावर युद्ध चालू होतं, त्यामुळे ते जहाज भारतात यायला अडचणी निर्माण झाल्या. आणि तो मधला मार्ग सोडला तर 8,000 किलोमीटरचा ओवांडा मारून जहाजाला भारतात यायला लागतं. म्हणून सरकारने काय सांगितलं की मधला आखात ते मुर्मुज आखात जे आहे ते आता इराणच्या युद्ध परिस्थितीमुळे असुरक्षित आहे. इराण आणि अमेरिका वगैरे हे जे युद्ध चाललंय, तर त्यामुळे असुरक्षित आहे. तर तिथून आपल्याला आपल्या जहाजा घेऊन येता येत नाही. म्हणून काय करा, थोडं धीराने घ्या. 2 महिन्याचा साठा तसाही आपण करून ठेवलाय, पण आपले लोक ऐकतेत होय, याचं नाही त्याचं, तुला नाही ना कार्ड लागत, मला दे, मी घेऊन येतो. आणि असं झालं की जर 50 टाक्या लागणार असतील तर त्या गावाने 100 टाक्या रिझर्व करून ठेवल्या, आणि झाली ना बोंबाबोंब सगळीकडे. म्हणजे कितीही लायक सरकार जर आम्हाला मिळालं तर आम्ही त्याला गुडघ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही. आता सरकारचं काल एक नोटीस आलंय, काय आलंय माहिती का, सोनं कमी खरेदी करा. आपले लोक त्याच्या पलीकडे, म्हणजे सोन्याच्या किमती वाढणार आहेत, घ्या पटापटा, आहे ना, नवीन गाड्या खरेदी करू नका, असं. म्हणजे गाईडलाईन जे दिलेलं असतं सरकारने, ते सुस्थितीसाठी दिलेलं असतं. आपण त्याच परिस्थितीचा दुरुपयोग करतो आणि फार अस्वस्थता निर्माण करतो, लक्षात घ्या. म्हणून सावरकर हे मनस्थितीचा असा उच्चतम मेरुस्तंभ आहे की परिस्थितीच्या कुठल्याही प्रतिकूलतेमध्ये सावरकरांचं मन उद्विग्न झालेलं नाहीये. लक्षात घ्या. काय सावरकर आहेत हे समजायचं असेल तर अख्ख्या देशाचा स्वातंत्र्य लढा समजावा लागतो. लक्षात आलं का? आणि सावरकर त्या प्रवासामध्ये म्हणतात की आतल्या शौचकूपाचं काय, बाहेर ज्याची मला दुर्गंधी यायला लागते, आणि स्वतःच्या मनस्थितीला ते सावरतात. लक्षात आलं का? म्हणून आपण या थोर क्रांतिकारकांचा आदर्श आपल्या समोर का ठेवावा? कारण कुठल्याही निमित्त कारणाने आपण अस्वस्थ होता कामाचं नाही. कारण आपल्या स्वस्थतेवर, आपल्या दृढतेवर, आपल्या आत्मविश्वासावर राष्ट्र प्रवास करत असतो, राष्ट्राचा प्रवास सुरू असतो. लक्षात का? राष्ट्र म्हणजे काय, पलीकडच्या देशातले लोक अलीकडच्या देशात आल्यावर राष्ट्र होणार नाहीये. राष्ट्र आपण आहोत. आणि असा सक्षम सदृढ समाज जर निर्माण व्हायचा असेल, बौद्धिक समाज जर निर्माण व्हायचा असेल, तर सावरकरांसारख्या महामेरूंचं, महाक्रांतिकारकांचं चरित्र आपल्या जीवनात असलं पाहिजे. नीट लक्षात. सावरकर लहान होते, छोट्या वयामध्ये. आमच्याकडे आमच्या वेळेसला एक धडा होता, साहसी विनायक. तुमच्याकडे आहे काय? नाही ना? आमच्याकडे होता साहसी विनायक. 6-7 वर्षाचे सावरकर आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळेस नाग निघतो, आपलं काय होईल? ए धुमचकाट, बरं, ओरडता आलं नाही तर बोंबलायला सुरुवात करू, सांगता आलं नाही तर कालवा, पळतच सुटू. काही लोक तर गप्पच बसतील, बाप रे, वाणीच फुटायचे. अशी परिस्थिती. त्यांच्या घरामध्ये एक नाग निघाला छोटासा. सावरकर थेट पळत गेले स्वयंपाकघरात, तिथून एक सांडशी आणली आणि सावरकरांनी त्या नागाचं तोंड त्या सांडशीमध्ये पकडलं होतं. 7 वर्षांचे सावरकर. लक्षात आलं का? लक्षात घ्या.
महापुरुष असेच नसतात. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तशा तुमच्या लहान लहान करामतीच सांगतात की उद्याचं भविष्य काय. आम्ही काय म्हणजे चॉकलेट बिस्किटावरचं पब्लिक आहे, त्यामुळे काय बोलायची सोय नाही. लक्षात आलं? असा पठ्ठ्या फार नशिबानेच मिळतो ज्याला दूध आवडतं. पण बिस्कुट सोडून दूध कोणी खावं प्यावं हे अडचण आहे. तर हे जे महापुरुष असतात ना, त्यांची जीवनलीला काहीतरी वेगळी असते. इतक्याशा लहान सावरकरांनी ते नागाचं जे काही पिल्लू आहे ते स्वयंपाकघरातल्या सांडशीमध्ये त्याचं तोंड पकडलं आणि दाबलं आणि तसंच नेऊन बाहेर त्याला सोडून दिलं. 7 वर्ष म्हणजे लय नसतंय, 5 दुसऱ्या वर्गातलं मूल असतंय. त्याच वयातले सावरकर क्रांतीवर कवन रचत होते, देश स्वातंत्र्याची कवन रचत होते, देश स्वातंत्र्याचे गीत रचत होते आणि घराघरामध्ये जाऊन देश स्वातंत्र्याची गीत गात होते, स्वतः रचलेली. ते सावरकर आहेत. लक्षात घ्या. आम्ही काय रचतो? आयला आलं का तुमचं आमच्या पाशीच? आम्ही आणि ते वेगळे नाही, ते ना आम्ही वेगळं झालं की संपलोच आम्ही. शिवाजी महाराजांना आम्ही वेगळे नाही, नाही ते शिवाजी महाराज होते असं म्हणून चालणार नाही. आज जर आम्ही आमच्यातले शिवाजी महाराज जिवंत केले नाही तर आमचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं का? आज आम्ही आमच्यातले सावरकर जिवंत केले नाही तर आमचा देश परतंत्र व्हायला वेळ लागणार नाही, कारण ते आमच्या पूर्वी आमच्यातूनच होऊन गेलेले. आणि एवढे सावरकर एवढ्या लहान वयामध्ये काव्य रचना करायचे, कवन लिहायची, कविता लिहायच्या आणि लोकांच्या घरात जाऊन सांगायच्या. लहान वयातच त्यांनी मुलांचं संघटन सुरू केलं, तरुणांचं संघटन, लहान लहान पोरांचं संघटन करायचं. आणि करायचं काय? आपण देश स्वातंत्र्य करू, देश स्वातंत्र्याची गीत गाऊ, वंदे मातरम म्हणून. सावरकर 8-9 वर्षाचे सावरकर, 8-9 वर्षाचे सावरकर. आता हेच तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराज लहान असतानाच आपल्या आई समोर म्हणतात, दात हात करकचून आवळतात आणि म्हणतात 9 वर्षाचे शिवाजी महाराज की हा जो अनाचार आहे, हा जो अत्याचार आहे, हा जो बलात्कार आहे आई बहिणींवर होणारा, त्याला थांबवणारा कोणी नाही का? ते नाही कोणी, म्हणे मी होईल. आपल्यात कधी येते का हो बुद्धीत? आपल्या कधी बुद्धीत येते का हे? हा प्रश्न तुमचा आमचा आहे, त्यांचा त्यांचा नाही आहे. आमच्यात उद्याचा शिवाजी राजा आहे का? संभाजी राजा आहे का? सावरकर आहेत का? आमच्यात आहेत का उद्याचा कोणी? जोपर्यंत आमच्यात निर्माण होणार नाही तोपर्यंत आमचं भविष्य धोक्यात आहे. लक्षात आलं का? आणि ते छोटेसे सावरकर अशा पद्धतीने मुलांना एकत्र करतायत. ते खेळ खेळायला जायचे. खेळ म्हटलं की 2 पक्ष पाहिजे, एक पक्ष इंग्रजांचा आणि दुसरा पक्ष क्रांतिकारकांचा. आणि मग तो लुकाछुपीचा डाव रंगायचा आणि मग हे क्रांतिकारी त्या इंग्रजांना चोप द्यायचे. अशा पद्धतीचा खेळ. जो इंग्रज झालेत ते बडवले जायचे. लक्षात आलं का? जसे शिवाजी महाराज 2 दल तयार करायचे आणि छोटा किल्ला बांधायचे आणि काय करायचे? शत्रू सेनेवर आक्रमण करायचे. हे शिवाजी महाराजांचे खेळ. तसे लहानग्या सावरकरांचे खेळही त्याहून वेगळे नव्हते, कारण सावरकरांनी आपल्या जीवनात शिवाजी महाराजांना आदर्श मानलेला आहे. नीट लक्षात घ्या. कुणी कुणाचा आदर्श घेतला आणि काय निर्माण होतं. आणि छोट्या छोट्या मुलांचं संघटन केलं, त्या संघटनेचं नाव मित्रमेळा ठेवलं. पुढे तीच संघटना अभिनव भारत नावाने जगत विख्यात क्रांतिकारी संघटना बनली. अभिनव भारत तिचं पुढे नाव झालं. अशी सगळी मुलं त्यांनी एकत्र केली आणि ते छोटे छोटे खेळ हळूहळू बदलू लागले आणि त्याचं स्वरूप बदलू लागलं. 10-11 वर्षाचे सावरकर आपल्या
घरातील अष्टभुजा देवी समोर जातात आणि शपथबद्ध होतात, मारिता मारिता मरे तो झुंजेन, क्रांतीचा सेतू उभा करेल आई तुझ्याच साठी. हे राष्ट्रमाते, तुझ्यासाठी मी मरतोपर्यंत झुंजेल आणि अंतिमतः क्रांतीचा सेतू उभा करून या देशाला, तुला या गुलामगिरीच्या जोखडातून सोडवण्याचा मी प्रयत्न करेल, अशी शपथ लहान बालवयामध्ये सावरकरांनी घेतली. लक्षात आलं? आम्ही काय घेतो? तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. लक्षात घ्या. का माहिती का? एवढे सगळे लोक, गावकरी आणि सगळेच फार अभिनंदनास पात्र आहे की 18 दिवस असा विषय आदरणीय काका महाराज आहेत, है ना, आणि बाबाजी आहेत आणि सगळेच लोक इतक्या हिरिरीने याच्यात सहभागी होत आहे, हे कौतुकास्पद आहे. माझा काही बोल उपरोधिक असेल तर बाजूला सोडा. त्याचं कारण असं असतं, ज्यावेळेस टिळकांनी पुण्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि त्याची मिरवणूक काढली, त्यावेळेस रँड साहेबांनी प्रचंड हैदोष घातला होता. त्यावेळेसला ते जे चाफेकर बंधू आहेत ज्यांनी रँडला गोळ्या घातल्या, तेही त्यात सहभागी होते. आणि ज्यावेळेस ती मिरवणूक झाली आणि बैठक बसली, त्यावेळेस त्यांनी टिळकांना विरोध केला. कुणी? चाफेकरांनी, की तुम्ही वयाने वृद्ध झालात म्हणून तुमची बुद्धी नाठी झालीये, हा रँड वध करण्यास योग्य आहे, त्याला मारला पाहिजे. त्यावेळेस टिळक म्हणतात की आम्ही वयाने वृद्ध झालो, आमची बुद्धी नाठी झाली, पण तुम्ही तरुणांनी असं काय दिव्य केलंय? आणि त्याचा परिणाम पुढच्या 2 दिवसात दिसला. रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट याला त्या सिंहगडाच्या खिंडीमध्ये गाठून गोळ्या घालून ठार मारलं या क्रांतिकारी बंधू. लक्षात आलं काय? तर याचा अर्थ तुम्हाला उपरोध करणं म्हणजे तुम्हाला काही हीन लेखणं असं नाही. इतरांच्या तुलनेत तुम्ही श्रेष्ठच आहात. कारण असं पाहायला थोडं लांब लांब पर्यंत चित्र नाहीच आहे. आणि उन्हाळी शिबिर वगैरे म्हणजे एंटरटेनमेंट, मजा हजा आणि असं काहीतरी चाललेलं आहे सगळीकडे. तर आत्मबोध करून देण्याची कुणाला काही गरजच नाही. पोरं गोळा करायची, पैसे जमा करायचे, तुमच्याकडे सगळं भंडारा कार्यक्रम चालू आहे आणि मी पाहतोय बाहेर सगळीकडे पोरं जमा करायचे, किती पोरं आले, त्याचे किती पैसे मिळतात, याच्यावर सगळं चालू असतं कॅम्पिंग. तर त्याच्यातले आपण नाही आहोत हे काही कमी नाही. हे विशेषच आहे की आपलं कौतुक व्हावं. पण याच्यातून आम्हाला कुठे जायचं आहे? आमच्या पुढे काय ठेवलंय? ही व्याख्यानं कशासाठी? शिवाजी महाराजांवर का बोलायचं? सावरकरांवर का बोलायचं? आणि सावरकरांपासून आम्हाला काय हवं आहे? तर लहान घ्या सावरकरांनी आपल्या घरात जाऊन अष्टभुजा देवी समोर जी शपथ घेतली, ती शपथ कधी घेतली माहितीये? म्हणजे त्यावेळेस ते वयाचे साधारण 14 वर्षाचे होते. 1883 ला त्यांचा जन्म झालाय आणि 1897 ला वयाच्या 14व्या वर्षी, आता तुम्ही इथं बसलेले किती लोक 14 वर्षाचे किंवा त्याच्या पुढचे हात वर करा जरा. असे हात वर करा. 14 वर्षाचा आहे मी. बर, तुम्ही घरी जाऊन पहिली शपथ घ्या की चॉकलेट खाणार नाही. आणि त्याच्या खालचे, त्यांना अवघड आहे का ही शपथ घ्यायला? बळकट शरीर, बळकट बुद्धी आणि सामर्थ्य हवं असेल तर त्याज्य पदार्थांचं सेवन करणार नाही, एवढी शपथ आपण सगळेच घेऊ शकतो. त्याच्यासाठी 14 वर्ष वयाची गरज नाही. पण सावरकर काय शपथ घेतात समजून घ्या. 14 वर्षाचे सावरकर. हा प्रसंग आहे 1897 ला पुण्यामध्ये रँड साहेबाची हत्या चाफेकर बंधूंनी केली. बाळकृष्ण चाफेकर, दामोदर चाफेकर, हे जे चाफेकर बंधू आहे यांनी रँड आणि आयर्सला गोळ्या घालून ठार केलं. कारण त्यांनी जो देखावा केला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या अब्रूशी खेळ केला, अनेक लोकांना हाणमार केली आणि त्यावेळेसला जो प्लेगची साथ आली त्याचं निमित्त करून इथला धर्म देव बुडवण्याचा, भ्रष्ट करण्याचा त्यांनी अट्टहास केला. त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी या 2 अधिकाऱ्यांच्या गोळ्या घालून
हत्या केली. आणि या प्रसंगानंतर चाफेकरांना म्हणजे दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली. ज्या दिवशी फाशीची शिक्षा झाली आणि ती वार्ता सावरकरांच्या कानावर आली, त्यांच्या डोळ्यातून आसवे आली, म्हणजे डोळे पाण्याने डबडबले आणि ते तसेच तडक आपल्या देवघरातल्या अष्टभुजा देवी समोर गेले आणि मी या अन्यायाचा प्रतिशोध घेईल अशी भावना त्यांनी देवी समोर व्यक्त केली. माझ्या क्रांतिकारी बांधवांचा मी प्रतिशोध घेईल, त्यांचा मृत्यू मी व्यर्थ जाऊ देणार नाही, त्यांचं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि हे राष्ट्रमाते, मी तुझ्या स्वातंत्र्यासाठी अखंड समरांगण करेल आणि तुला स्वातंत्र्य या पारतंत्र्यांच्या शृंखलातून सोडून स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहायला उद्युक्त करेल. अशा पद्धतीची शपथ सावरकर वयाच्या 14 वर्षी घेतात. मारिता मारिता मरे तो झुंजन, क्रांतीचा सेतू उभा करेल आई तुझ्याच साठी. लक्षात आलं का? हा, असं तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठे आहोत. 14 वर्षांचे सावरकर कुठे आहेत, 9 वर्षाचे शिवाजी महाराज कुठे आहेत, 16 वर्षाचे शिवाजी महाराज कुठे आहेत. लक्षात घ्या. 12 वर्षाचे पृथ्वीराज चौहान सिंहाच्या जबड्याला हात घालतात, कुठे आहेत. आणि आम्ही कुठे आहोत. अहो, किती वाजल्या, 6 सव्वा 6 वाजल्या तरी बाहेरची दाहकता आम्हाला अस्वस्थ करून सुटते. उठू का, बसू का, फॅन लावता का, पळू का बाहेर, झाडाखाली जाऊ का, कुठंतरी गारवा द्या, गारवा द्या. पण अक्षरशः या धगधगत्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये या महापुरुषांनी, या महान क्रांतिकारकांनी आपला देह समर्पित केले, अस्वस्थ झाले नाहीत. आणि मी तर म्हटलं, गॅस जपून वापरा म्हटलं की सगळे अस्वस्थ झाले. ते मात्र दृश्य पाहण्यासारखं होतं. पुढे नेऊन ठेवलाय आम्ही आमचा देश, विचार करण्याची वेळ आहे. इकडे स्वदेशीच्या चळवळी उभ्या राहिल्या, घराघरातली परदेशी वस्तू, त्या काळात वस्तू म्हणजे फार दुर्मिळ, घालायला एकच कापड, आणि तेही परदेशी. कळलं की अंगावरची बंडी काढून त्या सावरकर त्याचं नेतृत्व करत होते. पुण्यामध्ये कर्वे रोडला सावरकरांनी परदेशी मालाची होळी केली आणि त्या परदेशी मालाच्या होळीमध्ये हे सगळे समाज बांधव आपल्या घरातल्या परदेशी इम्पोर्टेड, त्यावेळेसला ते फार फॅड होतं, आजकाल त्याचं आपल्याला विशेष वाटत नाही, पण त्यावेळेस परदेशातली वस्तू म्हणजे इम्पोर्टेड असते आणि फार महत्वाची असते. अशा ज्याही वस्तू आपल्या घरात मिळत होत्या, ज्या मोठी मूल्य चुकवून आपण घेतलेल्या होत्या, मोठ्या किमतीला घेतलेल्या होत्या, त्या वस्तू ते आणून त्या स्वदेशी चळवळीमध्ये स्वाहा करत होत्या, त्या अग्नीमध्ये स्वाहा करत होत्या. परदेशी मालाची होळी. मग ते वस्त्र असू दे, ती वस्तू असू दे, ती त्याच्यामध्ये टाकली जात होती. सावरकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक आपले पुणेकर बांधव त्याच्यामध्ये सहभागी होत होते. कुठलीही वस्तू मूल्य चुकवल्याशिवाय येत नाही. आणि त्या काळात एखादी वस्तू घेणं म्हणजे मोठं नियोजन लागायचं. परदेशी वस्तू घेणं तर त्याहून मोठं नियोजन. आपल्यासारखं सोपं नव्हतं. मला वाटतंय जरा एक शर्ट, एक बंडी घ्यावी, पडदिशी गेला गावात आणि घेऊन आला, तसं नव्हतं. तर ते फार म्हणजे अगदी आत्ता काल परवापर्यंत घरी जर मागितलं की मला चप्पल पाहिजे, मला शर्ट पाहिजे, मला बंडी पाहिजे, मला नवीन कपडे पाहिजे, तर घरचे सांगायचे की दिवाळीला घेऊ. 2 महिने झालेले असायचे दिवाळी गेलेली, आता येत्या दिवाळीला घेऊ. हा बिचारा दिवाळी येऊस तोपर्यंत वाट पाहणार. तसंही अनेकांचं झालं असेल ना की मला ही इम्पोर्टेड वस्तू हवी आहे, आणि कोणीतरी वर्षभर तपश्चर्या केली असेल,
वर्षानंतर त्याला मिळाली असेल आणि सावरकरांनी परदेशी मालाच्या होळीचं आंदोलन सुरू केलं आणि त्याच्या लक्षात आलं असेल की मी जी वस्तू वर्षभर तपश्चर्या करून म्हणजे हट्ट करून मागितली ती वस्तू परदेशी आहे राव. पण त्या देश बांधवाने त्या परदेशी वस्तूंच्या होळीमध्ये ते विशेष प्रेमाने घेतलेल्या वस्तूही समर्पित केल्या, होळी करून दिल्या. आज आमची मानसिकता त्याला मेळ खाते का? लक्षात घ्या, आमच्या देशासाठी आम्ही इतकासा त्याग करायला तयार आहोत का? विचार करायला घे. लक्षात आलं का? म्हणून सावरकरांनी केलेल्या परदेशी मालाची होळी अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारी होती, पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट होती की आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि मग स्वातंत्र्य झाल्यावर देश काय करेल हे सावरकरांनी मात्र विचार केलेला नव्हता. त्यावेळेस सावरकर पण स्वातंत्र्य झाल्यावर सावरकर होते 1966 पर्यंत, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे काही राजकारण नव्हतं, त्यांच्या हातात काही सत्ता नव्हती आणि त्यांचा हो त्यांचं आक्रंदन कोणी ऐकू शकलं नाही. कारण स्वातंत्र्यानंतर ज्या प्रभावी लोकांनी देशाचं राजकारण हातात घेतलं ते सगळे ब्रिटिश दार्जिनेच निघाले दुर्दैवाने. आणि त्यांनी भारतातून एक कंपनी पाठवताना हजारो कंपन्यांना आयात केलं. ईस्ट इंडिया नावाची जी कंपनी भारतात ब्रिटिशांनी स्थापित केली त्या कंपनीने जो 250 वर्ष इथे अन्याय अत्याचार केला, लूट लबाडी केली, ती एक कंपनी देश क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान करणाऱ्या वीरांनी बाहेर काढण्यासाठी आपल्या जीवनाला त्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात समर्पित केलं. पण तशा अनेक कंपन्या नव्याने भारतामध्ये स्थापित झालेल्या सरकारने बोलावून घेतल्या, या आमच्याकडे. तुमच्याशिवाय आमच्या डोक्यावर बसायला कोण आहे? दुर्दैव हे देशाचं. आमचा देश स्वातंत्र्य झाला, आमच्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था, रांगणारी शिक्षण व्यवस्था दुडू पळू लागले. पळता पळता ती एकदम स्मार्ट लेवलवर गेली. आता पोरग मोबाईल शिवाय शिकत नाही, टॅब लॅपटॉप शिवाय त्या पुस्तकाला हात लावत नाही. पाहिजे ती माहिती त्याच्या डेस्कटॉपवर आहे, त्याच्या मोबाईलमध्ये आहे. इतकं सगळं ज्ञान असं वेगाने आमच्याकडे आलं, त्याच्यामुळे आम्ही इतकं भांबावून गेलो की आईला आई म्हणतात, वडिलांना वडील म्हणतात, त्यांना मान सन्मान द्यायचा असतो, हे सगळं काही विसरलो. मोठ्या भावाचं मनोगत ऐकायचं असतं, समजून घ्यायचं असतं, तेही विसरलो. घराघरामध्ये वाद आणि झगडा सुरू झाला. दोन भावामध्ये, छोट्या भावांमध्ये एका वस्तूसाठी आणि मोठ्या भावांमध्ये वाटण्यांसाठी एकमेकांची डोकी फोडायची परंपरा सुरू झाली. काय शिक्षणाने आम्हाला दिलं ते भगवंत आपल्यावर कृपा नाही केली तर आपला विनाश निश्चित आहे. मी एवढं ठामपणे बोलतो कारण मी एक शिक्षक आहे, साधा सुद्धा नाही, भल्या भल्यांची खोड मोडतो. असं काय व्हर्च्युअल शिक्षक नाहीये. कारण एका गोष्टीचा काय परिणाम होतो याची शहानिशा केल्याशिवाय तिचा स्वीकार करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तुमच्याकडे त्या स्टिंगच्या लाल बाटल्या येतात बघा, येतात का नाही? प्रत्येक दुकानदार आपल्या गावामध्ये मोठ्या दिमाग पद्धतीने ते घेऊन येतो, कारण मार्जिन मोठं आहे. मृत्यूशी व्यवहार करणे याच्यात कुठला आलाय मार्जिन, कुठला आलाय फायदा? आपल्या लेकराने पिऊ नये, पण दुकानात आलेल्या प्रत्येकाने प्यावं. आम्ही किती नैतिक अधिष्ठान सोडले याचा विचार करा. मला कोणाला दुखवायचं नाहीये. आपण बऱ्याच वेळा समाजात चाललेल्या मानसिक आंदोलनांमध्ये असेच सहभागी होत असतो. मला कोणाला दुखवायचं नाही की तुम्ही तुमच्या दुकानात का विकता, पण हे किती दुर्दैवी आहे की याचं केवळ नुकसान आहे ती गोष्ट आम्ही स्वीकारायला सिद्ध होतो. माझ्या मुलाने ते पिऊ नये, खाऊ नये, पण लोक जर ते पेत खात असतील तर खाऊ देत, मरू देत, कारण मला पैसा मिळणार आहे. आता
आम्ही जगाची बात सोडूच देऊ, ही आमच्या उमऱ्या शेजारी उमरा असणाऱ्या लोकांची मानसिकता होऊन बसली. आम्ही शिक्षणाने काय मिळवलं आणि काय गमवलंय, किंवा काय गमवलं आणि काय कमवलंय याचा विचार करण्याची वेळ. लक्षात, आम्ही स्वतंत्र झालो पण सुरक्षित झालो का? नाही. आम्ही स्वातंत्र्य झालो पण आमची जी शाश्वत जीवन प्रणाली त्याचा स्वीकार करू शकलो का? नाही. आम्ही शिक्षित झालो पण ग्रंथ वाचू शकलो का? नाही. ग्रंथ वाचले का? सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष भाग्यवान होते, कारण ते परतंत्रात असताना देशाचे जे आपले आदर्श ग्रंथ आहे त्याचं चिंतन मनन ते करायचे, ते वाचन करायचे, त्यांना त्याचा अभ्यास करता यायचा. आता जर चुकून एखादं पोरग ज्ञानेश्वरी वाचायला बसलंच तर त्याला हिणवलं जातं, सहज भाषेत शिलक्या शब्दात हिणवलं जातं. पण त्याला वाटतं मी काय मागासलेला आहे, बुरसटलेला आहे, आणि मग ते स्मार्ट बनण्याच्या नादामध्ये सगळी आपली आस्थेची वळचण सोडून देतो. लक्षात घ्या, हे का कळलं पाहिजे? कारण त्याशिवाय सावरकर तयार होत नाहीत. लक्षात आलं का? सावरकरांनी बाल्य अवस्थेतच अनेक ग्रंथ वाचून काढलेले आहेत, उपनिषद वाचून काढलेले आहेत. लक्षात घ्या, हे शिवाजी महाराजांनी केलंय, संभाजी महाराजांनी केलंय. जे जे देश प्रभूती देश हितांचे आहेत त्या सर्वांनी हे केलेलं आहे. पण आम्हाला मात्र नावलौकिक पाहिजे, देश हिताचा विचार आमच्या बुद्धीत येतो, पण त्यासाठी काही करण्याची, धडपड करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. काल माझ्याकडे 7-8 मुलं आली, चांगली तरुण होते, आणि मला म्हणतायत की आपण धर्मासाठी काय केलं पाहिजे. म्हटलं आपण धर्मासाठी काय पण करू, तुम्ही वैयक्तिक काय करताय ते बघू. रोज सकाळी उठशील का? सगळ्यांना मी छोटी भागवत गीता दिली, 10च ओव्या वाच, 10च श्लोक जे आहेत ते मराठीतले वाच. चल तू मराठीत वाच, रोज अर्धा तास नामस्मरण कर, रोज घरातल्या देवांची पूजा कर. आपला धर्म वाचवण्यासाठी किंवा आपला धर्म बुडवण्यासाठी परके येत नाहीयेत, आपणच कारण आहोत. त्यांना आयतच आपण देतोय स्वतः. लक्षात आलं? मी स्वतः कॉलेज पर्यंत मला आरती म्हणता येत नाही याचा मला कधीच न्यूनगंड वाटला नाही किंवा चूक वाटली नाही. आरती करता येत नाही याचीही कधी लाज वाटली नाही. देवाची पूजा करता येत नाही याचीही कधी शरम बाळगली नाही. आज आमच्या घराघरात ही अवस्था आहे की नाही, देवाची पूजा करावी कशी, अर्चन करावं कसं येतच नाही लेकरांना. कोण धर्म वाचवणार? कोण खायला आलं तुमच्या धर्माला? तुम्हीच बुडवलात. असं होईल ना उद्या. लक्षात आलं का? शिवाजी महाराजांना एवढे सगळे मोगली सामंत एकत्र येऊनही बुडवू शकले नाही, कारण शिवाजी महाराजांचं अधिष्ठान पक्क होतं. आधी अधिष्ठान पाहिजे. लक्षात आलं का? नुसते शिवाजी महाराज, सावरकर, संभाजी महाराज हे पाहिजे असं काही उपयोगाचं नाही. ते येऊन काय करतील? शिवाजी महाराज आलेच आणि त्यांनी आपलं नेतृत्व करायचं ठरवलं तर काय करतील? आपल्यातले निम्मे त्यांना येड्यात काढतील. असं पुढं असतंय काय? आता मी तुमच्या समोर धडधडीत काय म्हटलो की शिक्षणाने आम्हाला काय दिलं तेच कळना. काही बसलेले म्हणतील लॅपटॉप दिला, टॅब दिला, हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं. चरित्र सोडल्यावर शिक्षणाचा दुसरा अर्थ काय? चारित्र्य दिलं का? शिक्षणाचा पहिला उपलब्धी जर काय असेल तर चारित्र्य. आता चारित्र्य सोडून भौतिकातल्या सगळ्याच वस्तू दिल्या. सावरकर चारित्र्य संपन्न होते म्हणून अंदमानातून जिवंत परत येऊ शकले. कारण पुरुषार्थाची धग तिथे आहे जिथे चारित्र्य आहे. असे सावरकर शिवाजी, छत्रपती शिवाजी नावाची स्कॉलरशिप घेऊन लंडनला शिकायला गेले 1906. किती? 1906. टिळकांनी शिफारस केली होती. श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे एक महान क्रांतिकारी होऊन गेले, ज्यांनी 1905ला इंग्लंडमध्ये लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. तिथे हे क्रांतिकारी 1906ला जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांनी क्रांतिकारी संघटन सुरू केलं शत्रूच्या राष्ट्रात. म्हणजे इंग्रज पुढे राज्य करतायत इथे आणि आपली मंडळी पुढे जाऊन क्रांती संघटन करतायत त्यांच्या घरात.
म्हणजे शत्रूच्या देशात जाऊन तिथल्या भारतीय तरुणांना एकत्रित करून, आता ते तिथं जाणारे काही सगळे शहाण्या डोक्याचे नव्हते, ते इंग्रजांना श्रेष्ठ मानणारे, इंग्रजांच्या जीवन प्रणालीला श्रेष्ठ मानणारे, इंग्रजांच्या शिक्षण प्रणालीला श्रेष्ठ मानणारे, त्यांनी दिलेलं ओंजळीनं पाणी पिणाऱ्या वृत्तीची लोक होती. पैशाने श्रीमंत होते भारतातले, पण ते तिथं गेले आणि त्यांनी काय ठरवलं, शिकायचं, मोठं व्हायचं वगैरे, जसं आपण ठरवत असतो. चारित्र्य नसा नका, तसं देश पारतंत्र्यात असा नका, पण आपण जाऊन इंग्रजांच्या गोष्टी शिकायच्या, त्यांची लाचलुचपत करायची, अशा पद्धतीचा जो घाट त्यांनी घातला होता, त्या लोकांना हलवून जाग केलं सावरकरांनी. आणि हे सगळे सामान्य पोरं नव्हती, ही सगळी जहागीरदारांची, श्रीमंतांची, देशातल्या वेगवेगळ्या विभागातून आलेली, म्हणजे इकडं मद्रासचाही होता, पंजाबचाही होता, अशा सगळ्या उडाणटप्पू पोरांना, म्हणजे बोंबलत फिरणारे, गडगंज पैसा आहे त्या पोरांना गोळा केला आणि त्यांच्या डोक्यात घालायला सुरुवात केली, देश स्वातंत्र्य नाही तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. त्यातले एक एक क्रांतिकारी जन्माला आले. त्यांनी ब्रिटिशांच्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला. ब्रिटिशांच्या देशात 1857चं स्वातंत्र्य समर आणि मॅझिनीचं जीवन चरित्र त्यांनी लिहून काढले. हे दोनही ग्रंथ इतके क्रांतिकारी ठरले की ते प्रकाशित होण्या अगोदरच ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी घातली, पण त्याच्या प्रती इतक्या हातोहात गेल्या की त्याच्यातून गदर नावाची चळवळ उभी राहिली. परदेशात राहणाऱ्या देश बांधवांनी भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी जो अट्टहास केला, त्या पार्टीचं नाव होतं गदर. सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे तिची स्थापना झाली होती 1910 ला, आणि भारतामध्ये 1 फेब्रुवारी 1915 ला उठाव करण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. आतल्याच काही फुटीरवाद्यांनी त्याची टीप दिल्यामुळे गणेश पिंगळे वगैरे हे जे क्रांतिकारी होते, बागी करतार सिंग, हे पकडले गेले आणि तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. परदेशातून भारतात शस्त्र आणून एकाच वेळेसला अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करून या देशाला मुक्त करायचा असा त्यांचा मनोदय होता. त्याची प्रेरणा होते 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक. लक्षात घ्या, हे सावरकरांनी तिथे जाऊन केलंय. ब्रिटिशांच्या देशात, ब्रिटिशांच्या राजधानीत राहून केलंय. सावरकर सामान्य प्रकरण नव्हतं. सावरकरांनी तिथे असणाऱ्या त्या पोरांना एकत्र केलं, जे फक्त तिथं मज्जा करण्यासाठी गेलेले होते, शिक्षणाच्या नावाखाली मोकळी अनुभवण्यासाठी गेलेले होते. त्या पोरांना एकत्र केलं, जे रोज, तुम्ही पाहिलंही असेल सावरकर पिक्चर, विदेशी इलायची दारू पिणे आणि मज्जा हज्जा करणं, असंच त्यांचं जीवन होतं. त्या पोरांना एकत्र केलं आणि त्यांच्या डोक्यात देश स्वातंत्र्याचा व्हायरस सोडला. देशाला स्वातंत्र्य करायचंय, अट्टाहास त्यांच्या डोक्यात भरून टाकला. त्याच्यातलाच मदनलाल धिंगरा नावाचा एक क्रांतिकारी उभा राहिला, ज्याने 1909 ला कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची, भारत मंत्र्याचा स्वीय सहाय्यक होता, गोळ्या झाडून त्याला ठार मारले. मदनलाल धिंगरा असा क्रांतिकारी इंडियाच्या लंडन हाऊस मध्ये सावरकरांच्या सहवासात आल्याने तयार झाला. लक्षात घ्या, तिथून सावरकर मोठ्या मोठ्या पुस्तकांमधून पिस्तुला भारतात पाठवत होते. सावरकरांवर संशयाची सुई आली म्हणून सावरकर पॅरिसला पळाले, पॅरिसला निसटले. त्या ठिकाणी, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी, तिथे राहिले काही काळ. तिथून पुन्हा ते इंग्लंडमध्ये आले आणि तिथे पकडले गेले. तर सावरकरांचा त्या दरम्यानचा कार्यकाळ असा आहे की सावरकरांनी मद्रास पासून पंजाब पर्यंत क्रांतिकारकांची एक विण तयार केलेली होती. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, कलकत्त्यापासून, म्हणजे भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम मध्ये सावरकरांनी उभ्या केलेल्या त्या क्रांतिकारी गटाचे क्रांतिकारी विस्थापित झालेले होते. आणि ते सामान्य होते. VVS अय्यर नावाचे मद्रास या ठिकाणी असणारे जे क्रांतिकारी होते, त्यांनी तिथे क्रांतिकारी संघटना 1907 ला सुरू केली आणि त्याच्यानंतर तिथे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या खून झाले. असे क्रांतिकारी सावरकरांनी तयार केले. ते कलकत्त्यामध्ये असे काही क्रांतिकारी होते, पंजाबमध्ये होते, जे सावरकरांच्या विचारांना अधिष्ठान मांडून ते त्या ठिकाणी
क्रांतीचे नवीन रचना करत होते आणि क्रांतिकारकांची बांधणी करत होते. अशा संघटना निर्माण झाल्या भारतामध्ये. जर क्रांतिकारकांचं संघटन कधी झालं तर 1906 नंतर. 1906 ला ब्रिटिशांच्या राजधानीत असणारे सावरकर आणि त्यांचे सहकारी भारतामध्ये क्रांतिकारकांच्या संघटना उभा करत होते. युगांतर नावाची जी क्रांतिकारी संघटना आहे जी बंगालमध्ये 1906 ला उभी राहिली आणि तिने फार मोठं क्रांती आंदोलन उभा केलं आणि अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या खुनांचं सत्र सुरू केलं. लक्षात घ्या, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करायला, माफ करा खून म्हणता येणार नाही, हत्या करायला सुरुवात केली. वध करायला, वध हा शब्द योग्य आहे. हत्या, खून, वध या तीनही शब्दांना समानार्थी म्हणून आपल्याकडे काय बावळटपणा आहे माहिती शिक्षणामध्ये? हा बावळटपणा आहे. खून, हत्या आणि वध हे तीनही शब्द आपण समानार्थी म्हणून लिहितो. पोराला जर विचारलं की काय रे वध या शब्दाला समानार्थी शब्द कोणता, खालीलपैकी सांग, तर तो हत्या किंवा खून लिहितो. लक्षात घ्या, ह्या तीनही शब्दामध्ये विवेक अविवेकाचा संबंध आहे. लक्षात आलं का? खून, हत्या, खून जो होतो ना तो अनावधानाने होतो पण हेतू पुरस्सर होतो. हत्या जी होती ना ती प्री प्लॅनिंगने होते, ठरवून होते. लक्षात घ्या, खून करण्याचा इरादा नसतो पण होतो आणि हत्या ठरवून केली जाते. पण वध जो आहे ना वध तो दुष्टांचा केला जातो. आता आपल्या सगळ्या इतिहासाच्या पुस्तकात लिखाण काय? या अधिकाऱ्याचा खून झाला, त्या अधिकाऱ्याचा खून झाला. करणारे काय? करणारे कोण होते? क्रांतिकारी होते ना. मग ते देशाचे आयकॉन आहेत, तुम्ही त्याला चुकीच्या सिंबॉलिक खाली कसं काय? लक्षात आलं? चूक झाली आणि पाप झाली समानार्थी शब्द आहे का? नाही. चूक आणि पाप, चूक कॅज्युअली घेतो माणूस, सहज चूक झाली हो सोडून द्या. पाप सहज घेता येत नाही, प्रायश्चित्त करावं लागतं. पाप बुद्धी पुरस्सर होतं, चूक नजर चुकेने होते, सहजतेने होते. चूक करण्याचा इरादा नसतो. आज आपण कितीही मोठी पाप करतो आणि चूक झाली म्हणतो आणि स्वतःला काय वाटोळं केलंय माहितीये भाषाशास्त्राने, ह्या नवीन सगळ्या शिक्षण प्रणालीने शब्दांचं गांभीर्यच नष्ट केलं. आणि शब्दांचं गांभीर्य नष्ट झाल्यामुळे कितीही मोठा अपराध ठरवून केल्यावर जे पापच असतं ते केल्यानंतर आपण सॉरी म्हणतो, शॉर्टकट मध्ये सोडून टाकतो. सॉरी, घरात पोरग ज्यावेळेस चोरी करतं ना हे पाप आहे, पाप. चूक झाली असं म्हणतो, चूक नाहीये ते पाप आहे. कारण आईच्या वडिलांच्या ज्याच्या कुणाच्या पाकिटातून पैसे काढलेस ना ते पाप आहे. रुपयाचे असो किंवा 10 रुपयाचे असो, हे पाप केल्यावर प्रायचित्त दिलं पाहिजे. आपल्याला पूर्वी शिक्षा द्यायची, आज जेवायला नाही प्रायचित्त कर. आज आम्ही त्याला चूक म्हणतो आणि सोडून देतो. चूक नाहीये, मुलगा चोरी करतय त्याला चूक म्हणून सोडायचं नाही, ते सॉरी म्हणलं तरी सोडायचं नाही. कारण त्याला माहित नाही काय हे चूक आहे किंवा हे पाप आहे, माहिती त्याला व्यवस्थित, त्याला हे समजून सांगायचं की हे पाप आहे. म्हणून हे सगळे समानार्थी शब्द एकाच वेळी दिवाळीत काढले पाहिजे आणि फटाका लावून उडवले पाहिजे. कारण हे समानार्थी नाहीयेत, अजिबात समानार्थी नाही. एकही शब्द मराठी भाषेत समानार्थी नसतो. नीट लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाची कारण मीमांसा आहे, प्रत्येक शब्दाची. बुद्धिमान, कुशाग्र, हुशार, हुशार हा शब्दच आपला नाही. हुशार म्हणजे कोण माहिती का? अरबी भाषेबरोबर आलेला शब्द आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही भाषेवर का घसरले? अहो सावरकर आहेत, सावरकर सांगायचे. सावरकर भाषा शुद्धीतले महापंडित आहेत. सावरकरांनी प्रचंड अट्टहास करून स्वदेशी भाषेचा शब्दकोश तयार केला. आपण नर्स म्हणतो, ते परिचारिक शब्द दिला त्यांनी, की नर्स नाही म्हणायचं, परिचारिका. लक्षात आलं का? असा शब्द आहे आणि सगळ्या शब्दांना पर्यायी शब्द दिले सावरकरांनी. म्हणून आपल्या मराठी भाषेत समानार्थी शब्द नाहीत बाळांनो. कुठून हे नवीनच ग्रामर आणले काय माहित. प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे. हुशार हा शब्द मुळात आपला नाही, तो अरबी आक्रमकांबरोबर भारतात आलाय. आणि हुशार म्हणजे कोण माहिती का? जो सगळ्यात दूरचा आणि लबाड आहे त्याला हुशार म्हणतात. आज आमच्याकडे
कुशाग्र, बुद्धिमान या शब्दांचा पर्यायी वाचक अर्थ असा घेतला जातो. डॉक्टर हुशार असतो का? कोणाला पण फाडतो, कसाही शिवतो आणि माल खिशात घालतो, कारण तो हुशार असतो. बुद्धिमत्ता कशी चेंज होते? शब्द नाही, ते ब्रह्म आहे. लक्षात घ्या. मजेमध्ये वापर नाही करायचा त्याचा, ते ब्रह्म आहे. आपल्याकडे काय म्हणतात? शब्द ब्रह्म आहे. आणि शब्द ब्रह्म आहे तर त्याचा परिणाम, भावार्थ समजला, भावार्थ उलटला की परिणाम उलटतील, असा आहे. म्हणून हुशार हा शब्द आपला नाही. बुद्धिमान, बुद्धिमान शब्द काय? बुद्धी. बुद्धी काय? बुद्धी व्यवहारांची दर्शक आहे. व्यवहारामध्ये शुद्धता पाळणारा जो आहे, व्यवहारातली सूक्ष्मता जाणणारा जो आहे, तो बुद्धिमान. व्यवहारातली सूक्ष्मता समजतो. आजकाल पाणी घालून दूध विकण्याला बुद्धिमत्ता समजलं जातं. अपराध करणारा व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतो. लक्षात घ्या. बुद्धिमान नाहीये, ही बुद्धिमत्ता नाहीये. बुद्धिमान हा जो व्यक्ती, बुद्धी ही धर्माच्या अंगाने असते त्यावेळेस बुद्धी असते, धर्माच्या विपरीत जाते त्यावेळेस दुर्बुद्धी होते. लक्षात आलं? रावणाला दुर्बुद्धी झाली सीतेला उचलून नेण्याची. लक्षात, कारण तो बुद्धिमान माणूस आहे. रावण पंडित होता. फार काही लोकांमध्ये असं लक्षात घ्या, त्याचं समर्थन नाही करायचंय. रावण राक्षसच आहे, याच्यात काही शंका नाही, पण तो पंडितही होता, बुद्धिमान होता. लक्षात आलं का? बुद्धिमान होता म्हणून ज्ञानी नव्हता, हे लक्षात ठेवा. ज्याची धर्माची कासोटी सुटत नाही तो ज्ञानी आहे. ज्याचा धर्माचा कस धरून चालतो, धर्माच्या विपरीत काही करत नाही, तो ज्ञानी आहे, जो धर्म जाणतो. लक्षात घ्या. म्हणून बुद्धिमान माणूस इकडेही असतो तिकडेही असतो, काहीही करू शकतो. बुद्धिमान व्यवहार कुशल असतो. कुशाग्र शब्द तसा नाही आहे. लक्षात घ्या. कुशाग्र, कुश आणि अग्र म्हणजे काय? तीव्र. आपल्याकडे कुशासन असायचं पूर्वी, तपस्वी लोक कुशासन घेऊन बसायचे, तर ते तीव्र असतात अग्र त्याचे. मग जो बुद्धीने व्यवहाराने तीव्र गतिमान आहे त्याला कुशाग्र असं म्हणतात. जो तत्काळ समजतो कुशलता काय आहे त्याला कुशाग्र किंवा कुशल असं म्हणतो. की कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही व्यवहारातली जी चुणूक आहे तो अचूक टिपतो, तो कुशाग्र. लक्षात आलं का? धर्म जाणतो आणि धर्मानेच आचरण करतो तो ज्ञानी. तो ज्ञानी अनुभूतिक आचरण करतो तो ज्ञानी. धर्म अनुभवून आचरण करतो तो ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराजही सांगतात की शब्द ज्ञानी जे आहेत ना ते मूर्ख आहे, अनुभूतिक ज्ञानी जे आहेत ना तेच वास्तव ज्ञानी आहेत. म्हणून शब्दाने ज्ञान येत नाही. आज आमच्याकडे काय वाटलं झाले माहितीये का? बडबड करायला शिकलं तरी त्याला ज्ञानी म्हणायला लागले. वाचायला येतही ज्ञानी झाला. कशातून? अनुभूती काय त्याची, तपश्चर्या काय त्याची, अनुभव काय, काहीच नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं एक बातमी येते की अमक्या ठिकाणी अशा अशा पद्धतीचा जो अधिकारी आहे तो करप्ट झाला, त्याने 2 लाखाला स्वतःला विकलं. रस्त्यावरचा पोलीस 50 रुपयाला स्वतःला विकतो. कचेरीत बसलेला अधिकारी 100-200 रुपयाला विकतो, स्वतःला विकतो. स्वतःला विकणारा ज्ञानी असतो का? विचार करा ना तुम्ही. आणि हे सगळे लोक जिथं जिथं बसलेत, आम्ही सगळेजण त्यांच्या पुढे जाऊन दंडवत घालत असतो. पगार नाही का तुला? पगार आहे तरी आपण अफरातफरी करतो. हे ज्ञानी लोकांचं लक्षण आहे का? अडाणी लोकांचं लक्षण आहे. एक साधा प्रश्न तुम्हाला माझा जाता जाता. सावरकरांनी भाषा शुद्धीवर प्रचंड काम केले, लक्षात घ्या. सावरकर काय असं थोड्या याच्यात सांगण्याचा विषय नाही, पण जाता जाता एक छोटासा गोष्ट सांगतो. एक लहान मुलाला, 2री वर्गातल्या मुलाला असा प्रश्न केला की हा जो पोलीस आहे तो बेकायदेशीर पैसे घेतोय, रस्त्यावर गाडी अडवून, पावती दिली पाहिजे, देत नाही, ठीक आहे, तर तो चोर आहे का पोलीस आहे? काय? चोर आहे ना, पण अंगावर कपडे. मग आता आपण चोर म्हणायचं का पोलीस?
मग आता तुम्ही कुणाच्या गराड्यात अडकलाय हे ठरवा, आणि का मला सावरकरांची गरज आहे, का मला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची गरज आहे याचा विचार करा. असेच जर मुख गिळून गप राहिलो तर संपलो बाबा. लक्षात आलं का? काळीवाडेकर, सावध व्हायला लागते. सोपं काम नाही. आपण मला वाटतं एवढेच लोक जिवंत आहोत, बाकीकडे चालल्यात पार्ट्या मजाच्या. हा, समर कॅम्पच्या नावाखाली हे दुडगुत चाललाय. अजून संस्कृती कशी भ्रष्ट होईल याचाच उद्योग चाललाय सगळीकडे. तर आपल्याला जबाबदारी मोठी आहे. आता तुम्ही म्हणाल आपण काय करणार, सगळं जगच उघडं पडले. हे शिवाजी महाराज एकटे होते ना, एकटे होते ना, आणि किती लहान होते. स्वराज्याची शपथ घेतली 16 वर्षाची. आदिलशाही दरबारात कसा याचा हात छाटला 9 वर्षाचा. आई पुढे मोठी आवळून मी देश स्वातंत्र्य करीन 9.5 वर्ष, 10 वर्षाचं वय. मी या अन्याय अत्याचारात थांबेल 10 वर्षाचं वय. एकटेच होते ना. एक व्यक्ती सामान्य नसतो. अख्खी वारकरी संप्रदायाचा आधार ग्रंथ ज्ञानेश्वरी रचणारे रचना करते, आणि हिंदू धर्माचा धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये 9000 ओव्यांमध्ये रचना करणारे ज्ञानेश्वर महाराज किती होते? एकटेच होते ना. उभ्या हिंदुस्थानमध्ये क्रांतीचा सेतू 14 वर्षाचे सावरकर ज्यावेळेस शपथ घेतात की मारिता मारिता मरे तो झुंजन, क्रांतीचा सेतू उभा करे नाही तुझ्यासाठी. 14 वर्षाचे क्रांतिकारी वयाच्या 28व्या वर्षी देशभर क्रांतिकार्याचं जाळं विणतात. ते सावरकर किती होते? एकटेच. किती होते? एकटेच. आपल्या काळेवाडीमध्ये सूर्याचा जो किरण येतो तो किती किरणांना घेऊन येतो? सूर्य वर येतो आणि मग किरणांचा प्रकाशच आपल्याकडे येतो. तुम्ही जाता आणायला त्याला? नाही ना. म्हणून फक्त सूर्यावर यायला अवकाश आहे. हा अधर्माचा अंधकार, हा परतंत्राच्या शृंखला अशा खळाखळा तुटून पडतील की कल्पनाही करवणार नाही. लक्षात आलं का? तो सूर्यवर यायचा असेल तर पहिल्यांदा दात किडेपर्यंत चॉकलेट खायचं सोडावं लागेल, नाहीतर किडलेला सूर्य आपल्याला प्रकाश देणार नाही. कारण तो आपल्यातच असेल. आपल्यातच असेल ना. उद्याचा सूर्य काळेवाडीमध्ये उगवू शकतो. लक्षात आलं काय? तर पृथ्वीवर असा कुठला भाग आहे की जिथं सूर्य उगवत नाही. पण या देहामध्ये सुद्धा एक चैतन्य शक्ती आहे, एक चेतन शक्ती आहे. ती सूर्याप्रमाणे ज्यावेळेसला तळपू लागेल आणि त्याच्या हृदयामध्ये तो भाव, राष्ट्रमातेच्या सेवेचा भाव ज्यावेळेस निर्माण होईल, त्यावेळेसला तुमच्यातच सावरकर, तुमच्यातच शंभूराजे आणि तुमच्यातच शिवाजीराजे बसलेले. आणि भले मग सगळ्या दौंड तालुक्यात, पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे संस्कार शिबिराच्या नावाखाली आपल्याकडे बघा, आपल्याकडे एक कार्यक्रम असतो दरवर्षी. एक शाळा तो कार्यक्रम घेत असते. त्याला काय म्हणतात ते? फेस्टिवल. ते नवीन शब्द आला, फेस्टिवल. गॅदरिंगला मराठीत काय म्हणतात? सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात आहे ना. सांस्कृतिक. हा, ते नृत्य वगैरे केलं जातं. आणि सगळे सांस्कृतिक कार्यक्रम विदेशी गाण्यावर नाचत असतात. कुठलंही स्वदेशी तंत्र त्याला वापरलं जात नाही. तर मुलांनो, असं सगळीकडे जरी होत असेल तर एक शिवसूर्य जसा उभ्या हिंदुस्थानमध्ये परतंत्र झालेल्या यवनी आक्रमकांच्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या, भरडल्या जाणाऱ्या जनतेला स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा वारसा देऊ शकतो ना एक शिवसूर्य, तसा तो आपल्यातूनच येईल. है ना? लक्षात आलं का? बाबा बसलेले आहेत, आपण सगळेजण त्यांना आदर्श मानता. काका महाराज आहेत, बाकी सगळे मंडळी आहेत. मला काय सगळ्यांचं नाव परिचय नाही, पण ह्या लोकांनी जे लावून धरलेला विषय, दरवर्षी 18 दिवस. चला रे सगळेजण या. आता जे घरी गेले त्यांना पण उद्या बोलवून आणा.
लक्षात आलं का? सावरकरांना त्या उकाड्यामध्ये त्या विष्टेचा पिंप सुद्धा हलवू शकला नाही, दबवू शकला नाही. सावरकरांना शिक्षा कशा होत्या माहितीये? असं टाकून ठेवायचे वर आणि मागून फटके मारायचे, त्यांना कोलू वडायला लावायचे आणि तेल गाळायला लावायचे. ते आपण पूर्वी बैलाचे घाणे असायचे, त्या घाण्याला सावरकरांना अंदमानात झुपायचे आणि तो कोलू वडायला लावायचे. त्यांनी देश स्वातंत्र्यापुढं बाकी कशालाही वेगळं मानलं नाही. त्यांनी सगळा त्रास सहन केला आणि एवढा सगळा कोलू ओढून आल्याच्या नंतर त्यांना हाताला बांधून वर टांगून ठेवलं जायचं. नीट लक्षात घ्या, असे हात टांगून ठेवले जायचे, लटकवलं जायचं आणि त्याच्यानंतर दिवसातनं एकदाच जेवायला द्यायचे आणि त्याच्यातही जेवण असं असायचं की त्याच्यात किडे मेलेले आहेत, कधी साप मेलेले आहेत, असा प्रकार असायचा. त्याच्यामध्ये मेलेले जे काही प्राणी आहेत त्या अंदमानाच्या त्या रानांमध्ये ते भाजी रानातनं कापून आणायची आणि कधी कधी ते साप पण कापून आणायचे अर्धे निर्धे आणि तेही शिजू घालायचे. असा भयंकर प्रसंग आहे, वाचल्यावर अस्वस्थ होऊन जातं की असं. आणि त्याच्यानंतर एका छोट्याशा खोलीमध्ये त्यांना टांगून ठेवायचे हाताला. तरीही सावरकर बदले नाहीत. सावरकर एक अध्याय, एक क्रांतीची तोच ज्वालामुखी आहे की त्यांनी संकल्प मात्र उभ्या हिंदुस्थानामध्ये क्रांतीचं वातावरण निर्माण केलं आहे. इतका ज्वलंत आणि दाहक सावरकरांचं जीवनचरित्र. ऐकावं, पाहावं, वाचावं आणि समजावं. आणि जेव्हा कोणी सावरकरांना नावं ठेवू पाहतो ना, तेव्हा वाटतं की अरे कुठलं पाप फेडायला तू आलायस परत. किती विचित्र प्रकार आहे. लक्षात, इतका अतिताई वेदना त्यांनी त्यांच्या जीवनात सहन केल्या फक्त देशाला. आणि तिथे ते शांत बसले नाहीत. ऐका नीट, तिथे त्यांनी सगळ्या कैद्यांना एकत्र केलं, त्यांचं संघटन सुरू केलं. त्यांचं संघटन, कैद्यांचं संघटन. सावरकरांनी तिथे काव्य लिहिलेत, सावरकरांनी तिथे काव्य रचना केल्यात आणि कविता भिंतीवर लिहिल्यात. तर ते ऑर्डर पाहिजे आणि भिंतीवरच्या कविता पाहिल्यावर ते पुसायचे, त्याच्या अगोदर सावरकर पाठ करून टाकायचे, कविता पाठ करायचे. आणि त्यांचे अनेक काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केल्या. त्या अरे आपण एवढ्या मुक्त स्वातंत्र्य वातावरणातही पुस्तकाची पानं वाचायला नको म्हणतो. सावरकर तिथे काव्यरचना करायचे, तिथे ग्रंथरचना करायचे. सावरकरांच्या नित्याच्या परिश्रमामुळे आणि सातत्यामुळे तिथल्या लोकांमध्ये संघटन झालं आणि ती पोर्ट ब्लेअर जी आहे ना, ती राजधानी झाली स्वातंत्र्य भारतात, त्या अंदमान निकोबारची. सावरकरांनी तिथे ग्रंथालय सुरू करायला लावलं. कुठे? कैद्यांसाठी ग्रंथालय. ज्या सावरकरांना ते ब्रिटिश अधिकारी टांगून ठेवायचे, ते सावरकर त्या कैद्यांसाठी ग्रंथालय सुरू करायला सांगतात आणि त्या कैद्यांना लिहायला शिकवलं सावरकरांनी, वाचायला शिकवलं सावरकरांनी. अशा परिस्थितीत सावरकर कैद्यांना लिहायला आणि वाचायला शिकवत होते. 11 वर्षाचा भयंकर अनन्वित अत्याचार त्यांनी त्या अंदमानच्या काळ कोठडीमध्ये सहन केला आणि पुन्हा भारतात आल्यावर त्यांना नजर कैदेत रत्नागिरीला ठेवलं आणि त्यांच्यावर निर्बंध लादले 1937 पर्यंत. तरी सुद्धा सावरकरांची लेखणी थांबली नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा या देशाला स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं आणि भारताची मनोभूमिका ठामपणे ब्रिटिशांच्या समोर मांडली. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी तरुणांना क्रांतीची प्रेरणा दिली. ज्यावेळेस ब्रिटिश लोक भारतीय लोकांना सैन्यात भरती करू लागले, त्यावेळेस सावरकरांनी सांगितलं की मोठ्या संख्येने भारतीय तरुणांनी सैनिकात सहभागी व्हा. तुमच्या हातात बंदुका आल्यानंतर गोळ्या पुढं मारायच्या हे तुमच्या बुद्धीला सांगण्याची वेगळी गरज नाही. कारण जर तुम्ही सैनिक नसाल तर देशाचं संरक्षण कसं कराल? उद्या देश स्वातंत्र्य झाला आणि आपले लोक शिपाई नसतील, सैनिक नसतील, तर परक्यांपासून आपल्या देशाचं रक्षण पुन्हा कसं करणार? म्हणून त्यांनी मोठ्या संख्येने तरुणांना सैनिकांमध्ये सहभागी होऊन भारताचं सैनिकन करण्याचा प्रयत्न केलाय. तर अशा अनेक गोष्टींनी सावरकरांचा अद्भुत इतिहास भरलेला आहे. सावरकर एक नवीन अध्याय आहे. आणि मित्रांनो, एकदा तरी प्रयत्न करून वाचाच सावरकर, समजून घ्या सावरकर वाङ्मय समजून घ्या, साहित्य जीवनचरित्र समजून घ्या. फार काही आहे बोलण्यासारखं.
सावरकरांचा जो अट्टहास होता की पूर्णपणे हा देश स्वतंत्र असावा. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ सांगतो आणि थांबतो. स्वतंत्र, स्व म्हणजे स्वकीयांचं तंत्र. भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर कुठली स्वकीय यंत्रणा आपण राबली सांगा बरं? शिक्षण परकीय, उद्योग व्यवसाय परकीय, विचारधारा परकीय, आचरण परकीय झालं, सगळं परतंत्र झालं, स्वतंत्र काही झालं नाही. म्हणून स्वतंत्राने आचरण करणारा समाज निर्माण व्हावा अशी सावरकरांची विचारधारा होती. तर हे स्वतंत्र म्हणजे स्वकीय तंत्र, आमचं स्वकीय तंत्र ज्ञानेश्वरी, भागवत, गीता आणि गाथा आहे. लक्षात आलं का? हे तत्वज्ञान आमचं आता ते तर आम्ही स्वीकारलंच नाही आणि ते करणाऱ्यांना आम्ही नावं ठेवतो. असा एक नवीन शिक्षित समाज उभा राहिला, हे फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून सावरकरांच्या या स्मृतींना आपण आदरांजली समर्पित करू आणि सावरकरांसारखे राष्ट्रभक्त पुन्हा पुन्हा या देशामध्ये जन्माला यावी अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करू. कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा विजय असो.